सनसेट बघायची मजाच वेगळी येते ते पण सगळं अनलिमिटेड आहे. कोल्हापूरची लोकेशन ना एक नंबर हॉटेल मस्त इथे ग्रीनरी वगैरे आणि समोर खिडकीतून सनसेट पॉईंट. व्हेज बिर्याणी आणि इथे चिकन बिर्याणी. नमस्कार मित्रांनो, मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कट्टा चॅनलमध्ये. आपला सकाळचा प्लॅन जो म्हणजे आपण दुपारी वसईला गेलेलो ना वज्रेश्वरीला, तो फ्लॉप झालेला आणि तिकडे आपण जाऊ शकलो नाही कारण आपल्याला दुसरीकडे ठिकाण जायचं होतं. आता आम्ही इथे रॉयल व्ह्यू फार्म हाऊसवर चाललो आहे. तिकडे आमच्या ग्रुपमध्ये एक ओमकार, त्याने सगळं पूर्ण अरेंजमेंट केले. मी आणि प्रथमेश त्या वसईवरून आलो आहे आणि दोघंजण अजून एका बाईकवरून येत आहेत. बाकी सगळे ट्रेनने येत आहेत. ते आपल्याला सगळे तिकडे भेटतील. आता तिकडे ट्रेनवरून ते कसं यायचं, वरून रिसॉर्ट त्या फार्म हाऊसवरती काय प्राईज आहे, तिकडे काय काय सोयी आहे, ते आपण तिकडे गेल्यावर सगळं कळेल. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता आपण आपल्या रूममध्ये आलो आहे. हे बघा, ही आपली रूम. विंडोतून व्ह्यू आहे ना, व्ह्यू भारी आहे. ती साईडच्या विंडोतून हा बघा व्ह्यू. आणि ही मेन समोर सनसेट पॉईंट. बघा, हा मेन्यू आहे. ब्रेड बटर ब्रेकफास्ट 60 रुपये, कॉफी 15-20 रुपयेपासून चालू आहे. इथे त्याचा नंबर आणि ॲड्रेस आहे. नियर राम मंदिर, बुधाजी स्टॉप, कलम बीच, नाला सोपारा. पट्टी व्हेज अँड नॉनव्हेजचं आहे. तर मित्रांनो, या रूमचं आम्ही सांगायचं झालं तर आम्ही 1200 रुपये पे केलेत, पर पर्सन 1200 रुपये. त्यामध्ये आम्हाला 24 तासाचा प्रॉपर टाईम आहे, दुपारी 3 ते नेक्स्ट डे दुपारी 3 पर्यंत. आणि त्यामध्ये आम्हाला ब्रेकफास्ट फ्री आहे. ब्रेकफास्टमध्ये भुर्जी पाव आणि पोहे फ्री आहे. त्यानंतर रात्रीचं जेवण फ्री आणि दुपारी चिकन बिर्याणी, ती पण सगळं अनलिमिटेड आहे. आणि आता संध्याकाळी काय हवं आहे म्हणून आम्ही चिकन सूप पण मागवलं आहे, ते पण आम्हाला फ्री आहे. ते एवढ्या सर्व गोष्टी भेटतात. आता बाकीचे पब्लिक आले की तुम्हाला मी त्यांची इंट्रो करून देतोच. आम्ही रूम घेतले ना, तिथे आमची ती रूम आहे आणि ते बाहेर एक स्विमिंग पूल आहे. सध्या ते स्विमिंग पूलचे साफ वगैरे करत आहेत. आणि हा समोरचा व्ह्यू. त्याची लोकेशन ना एक नंबर हॉटेल मस्त इथे ग्रीनरी वगैरे आणि समोर खिडकीतून सनसेट पॉईंट. ओके, ते आम्ही इथं 4 सध्या आलो आहे. मी इथे प्रथमेश आहे, प्रसाद आणि इथे प्रणव आहे. तर बाकीचे कधी येतील काय माहीत नाही, त्यांचीच वाट बघत बसतो आहे. आता आपले बाकीचे लोक आले आहेत आणि सगळे आता फ्रेशवाले चालले आहेत. तर इकडे निखिल आला आपल्यासोबत, प्रथमेश आहे, मी आणि प्रणव. बॉल एक आणला आहे, कॅच खेळायला आलो इथे. आता समोर सनसेट पॉईंट आणि बीच एक नंबर वाटतं आहे. इथे आमचं फार्म हाऊस आहे, रॉयल व्ह्यू फार्म हाऊस. आणि हा समोर नजराणा. सनसेट बघायची मजाच वेगळी येते इथे. आता मस्तपैकी आपण सनसेट अनुभवला आहे. आपला ग्रुप अजून कॅचच खेळतोय. त्यामध्ये आता अभि आणि प्रेम दोघं जॉईन झालेत. आता एक जण सर्व करून येत आहेत. होईल आता. जस्ट नाश्ता केला, सूप होता स्नॅक्समध्ये. वाजले 11:30 आणि जाम भूक लागली आहे. आता नॉनव्हेज रेडी होतं म्हणून थांबलेलो. आता नॉनव्हेज जेवण करून झालंय. आता जेवायला चाललो आहे. जेवायला पण बाकी सगळे पूलवरती, त्या स्विमिंग पूलवरती पार्टी वगैरे करतात आणि मजा करतात. पण आम्हाला लागले भूक. आता प्रथमेश आणि प्रणव बसलेच जेवायला.
आपण पण तिकडे जाऊन जॉईन होऊया. बघू जेवणामध्ये काय काय आयटम आहेत ते. इथे बघा प्रथमेश आणि प्रणव आलेत दोघं. ते आपलं जेवण रेडी आहे. हे काय काय जेवण सांग ना जरा. काय काय इथे भाकरी आहे, भात आहे, डाळ. इथे काय भात आहे आणि चिकन. वाव, चिकन ग्रेव्ही. चला या प्लेट सुरू करतो. आता आम्ही नाही भाकरी, भात आणि चिकन आणि ग्रेव्ही घेतली. डाळ इथे पण आम्ही कोणीच नाही घेतली. घरचा कोल्हापुरी ना. कशी आहे टेस्ट? मस्त आहे, एक नंबर स्पायसी आहे. कोल्हापुरी चिकन. आणि अनलिमिटेड आहे. हा अनलिमिटेड आहे आणि झणझणीत आहे. चिकन एकदम झणझणीत आहे. The next day. नमस्कार मित्रांनो. आता सकाळी आम्ही इथे ब्रेकफास्ट केला आहे. ब्रेकफास्टला आम्हाला इथे बुर्जीपाव होतं आणि व्हेजवाल्यांसाठी कांदे पोहे होते. मी दोन्ही टेस्ट केले, दोन्ही पण एक नंबर होते. आणि त्यासोबत चहा. हे सगळं अनलिमिटेड होतं. टेस्ट ना एक नंबर. काल चिकनची पण टेस्ट एक नंबर होती. व्हेजचं काय एवढं बघितलं का, व्हेज मी टेस्टच नाही केलं का. आणि ह्याची टेस्ट दोन्हीची एक नंबर होती. मित्रांसोबत पूलवरती एन्जॉयमेंट थोडं करायला. तुम्हाला तिकडे आता सगळ्यांची मी ओळख करून देतो. हे बघा इथे आपला ग्रुप सगळा फुल असं सोनसाखळी वगैरे गेम खेळत आहेत. अमित आहे, अभि आहे, प्रथमेश, प्रणव. इथे अर्जुन आहे. अर्जुन हाय कर. तिथे प्रेम आहे, इथे पॅडी. एक और टाइम म्यूजिक. खेळून तर झालंय. 2 ते 3 तास आम्ही स्विमिंग पूलमध्ये खूप सारे खेळ खेळलो. आणि आता इथे व्हेज पुलाव, व्हेज बिर्याणी आणि इथे चिकन बिर्याणी. चला आपण पण घेऊया. हे व्हेज आणि नॉनव्हेज बिर्याणी झाले खाऊन. आणि स्वीट म्हणून शेव्याची खीर आहे.
व्हेज आणि नॉनव्हेज बिर्याणी खाऊन झाली, खीर पण खाऊन झाली आहे. टेस्ट तर मला ओकेच वाटली. व्हेज बिर्याणी तर ओके होतात, नॉनव्हेज बिर्याणी मी विचारली अभिला, ओमकार वगैरे, ते पण बोलले की ठीकठाकच आहे. आणि शेवयाची खीर होती ठीक, बट आम्हाला एवढी नाही आवडली, कारण वेलची वगैरे होती. वेलची तर आम्हाला नाही आवडते. A few moments later. तर मित्रांनो, आता आपण हॉटेलमधून चेकआउट केलं आहे आणि ते आता समोर बीच आहे. तर चेकआउट केल्यानंतर पण आम्ही बीचवरती आलो आहे. इथे कॅच खेळतो आहे. इथे एक छोटीशी बॅट भेटली, त्या बॅटिंगने थोडासा क्रिकेट वगैरे आम्ही चाललो इथे. तर हा धमाल मस्तीचा हा व्लॉग मी इथे संपवतो आहे. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.